त्या दिवशी मला घरी परतायला खूप रात्र झाली होती. प्रवासाने प्रचंड थकलो असल्याने मी थेट अंधारातच त्या खाटेवर जाऊन पडलो जिथे माझी बायको झोपली होती. पण नकळत माझ्याकडून एक मोठी चूक झाली. ती माझी बायको नव्हती, ती माझी वहिनी होती. घरात पूर्ण अंधार असल्याने मला त्याआधी कळलंच नाही. पण थोड्या वेळाने जेव्हा तिचा स्पर्श आणि ती शांतता वेगळी वाटली, तेव्हा माझी छाती धडधडू लागली. मनात प्रचंड भीती आणि हुरहुर दाटून आली. मी जसा मागे हटणार तितक्याच अंधारात एका नाजूक हाताने माझा हात घट्ट धरून ठेवला. तो स्पर्श बायकोचा नव्हता, तो स्पर्श वहिनींचा होता. माझे हृदय जोरात धडधडत होतं. मला काहीच सुचत नव्हतं. मी गप्प राहिलो आणि वहिनींनीही त्या शांततेत मला स्वतःच्या जवळ ओढलं. वर्षानुवर्षे मनात दाबून ठेवलेलं एकाकीपण त्या रात्री बाहेर पडलं. अंधाराच्या त्या एका क्षणात आम्ही दोघेही सर्व मर्यादा विसरून एकमेकांच्या स्पर्शात पूर्णपणे विलीन झालो. नमस्कार मंडळी, मी प्रभाकर. लग्न होऊन मी शहरात स्थायिक झालो होतो. माझ्या लग्नाला 6 वर्ष झाली होती. माझी पत्नी श्वेता दिसायला खूपच सुंदर होती. तिच्यासोबत माझे आयुष्य अगदी आनंदात चाललं होतं. दिवसभराच्या कामाचा ताणतणाव आणि थकवा रात्री तिच्याजवळ जाताच आणि तिने प्रेमाने मारलेल्या मिठीत कुठं पडून जायचा हे मलाच कळायचं नाही. तिच्या सौंदर्याने आणि प्रेमाने मी रोज न्हावून निघायचो. पण मग असं काय घडलं ज्यामुळे एका रात्री माझ्याकडून इतकी मोठी चूक घडली? ती कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. नेहमीप्रमाणे मी कामावरून घरी आलो. आज खूप थकलो होतो. श्वेता पाणी घेऊन माझ्याजवळ आली आणि प्रेमळ आवाजात म्हणाली, चहा घेणार का? मी पाणी पिऊन तिला जवळ घेतलं. तिच्या सुंदर आणि मनमोहक चेहऱ्याकडे पाहताच माझा सगळा थकवा क्षणात मिटला. तिने खूप गोड स्माईल केली आणि माझ्या ओठांवर हलकसं चुंबन घेत म्हणाली, पटकन हातपाय धुवून घ्या. जेवल्यानंतर माझ्या प्रेमाने तुमचा उरलेला थकवा घालवते. तिच्या शब्दांची मी नेहमीच आतुरतेने वाट पाहायचो. कारण श्वेताला मिठीत घेतल्यानंतर जगातलं सर्व सुख माझ्याच जवळ आहे असा वाटायचं. आमचं जेवण आटोपलं आणि आम्ही दोघांनी एकमेकांच्या मिठीत प्रेमाचे ते क्षण अनुभवले. आणि श्वेता माझ्या छातीवर डोकं ठेवून शांत पडून होती. माझ्या छातीवरून प्रेमाने हात फिरवत ती म्हणाली, अहो, आपल्याला उद्या संध्याकाळी गावी जायचं आहे. आईचा फोन आला होता. हो श्वेता, गावी तर जावंच लागेल. दरवर्षी आपण गावच्या यात्रेला जातो आणि यावर्षी गेलो नाही तर आईला खूप वाईट वाटेल. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघांनी तयारी केली आणि संध्याकाळीच गावी पोहोचलो. माझ्या जन्मगावी आल्यावर मला खूपच आनंद झाला. बालपणीचे मित्र भेटले. त्यांच्याशी गप्पा मारण्यात वेळ कसा गेला कळलंच नाही. रात्री जेवण आटपून आम्ही शांतपणे झोपलो. दुसऱ्या दिवशी गावची यात्रा होती आणि आम्हाला देवीच्या दर्शनाला जायचं होतं. पहाटे आईने लवकर उठवल्यावर आम्ही आंघोळ वगैरे करून तयार झालो. दर्शनाला निघायचंच होतं. तेवढ्यातच आमच्या गावात राहणाऱ्या रागिनी वहिनी घरी आल्या. रागिनी वहिनी माझ्या चुलत भावाच्या पत्नी होत्या. त्या वयाने 38 वर्षाच्या होत्या. रंगाने सावळ्या, सडपातळ बांधा, पण दिसायला अत्यंत सुंदर आणि उंच. मी त्यांना जवळपास 9 वर्षानंतर पाहत होतो. लग्नानंतर त्या आणि माझे चुलत भाऊ मुंबईला राहायला गेले. दादा तिकडेच नोकरी करायचा. पण मागच्या 9 महिन्यांपासून रागिनी वहिनी गावात परतल्या होत्या. कारण कोरोनाच्या काळात माझे चुलत भाऊ वारले होते. रागिनी वहिनीला एक मुलगी होती. मुलीचं शिक्षण सुरू असल्याने त्यांनी कसाबसा 5 वर्ष मुंबईत काळ काढला. मागच्या वर्षी मुलीचं लग्न झाल्यामुळे त्या आता कायमच्या गावी परतल्या होत्या. मला
रागिनी वहिनींबद्दल सर्व माहिती होती, पण त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट किंवा बोलणं कधी झालंच नव्हतं. मनात अनेकदा विचार यायचा, दादा गेल्यावर ते किती एकट्या पडल्या असतील, त्यांच्या आयुष्यात किती दुःख आणि निराशा आली असेल. पण हक्काचा माणूस गेल्यानंतरही जगावंच लागतं. त्यांनी एकटीने मुलीला चांगलं शिकवून तिचं लग्न करून दिलं होतं. त्यामुळे आम्हा सर्वांनाच त्यांचा खूप अभिमान वाटायचा. आज रागिनी बहिणींना घरी आलेलं पाहून खूप बरं वाटलं. फिकट गुलाबी रंगाची सुंदर साडी, लांब बाहींचं ब्लाऊज, डोळ्यावर चष्मा, केसांचा अंबाडा आणि चेहऱ्यावर गोड हसू. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि मीही तितक्याच आदराने त्यांच्याकडे पाहिलं. त्या म्हणाल्या, काय प्रभाकरराव, कधी आलात? आम्हाला भेटायला सुद्धा आला नाहीत. मी म्हणालो, वहिनी, यायला काल संध्याकाळ झाली होती. प्रवासाचा थकवा असल्यामुळे जेवण करून लगेच झोपलो. आज तुम्हाला भेटायला येणारच होतो, पण तुम्हीच आधी आलात. त्यांनी माझी आणि श्वेताची विचारपूस केली. श्वेताची अजून तयारीच चालली होती. बायकांच्या तयारीला किती वेळ लागतो हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. मी वहिनींना त्यांच्या मुलीबद्दल विचारलं, तेव्हा त्या म्हणाल्या की मुलगी सासरी खूप आनंदी आहे. ते ऐकून मनाला समाधान वाटलं. आमच्या बऱ्याच गप्पा झाल्या. तेवढ्यात श्वेता आमच्या तिघांसाठी चहा घेऊन आली. चहा पिऊन आम्ही लगेच देवीच्या दर्शनाला निघालो. रागिनी वहिनीही आमच्या सोबतच होत्या. श्वेता आणि त्या दोघी गप्पा मारत चालल्या होत्या. देवीचे दर्शन खूप छान झालं आणि दुपारी 12 वाजेच्या सुमारास आम्ही घरी परतलो. घरी आल्यावर दुपारचा स्वयंपाक श्वेता आणि रागिनी वहिनींनी मिळून बनवला होता. रागिनी वहिनींच्या हाताला खूपच छान चव होती. मी बोटं चाटून पुसून पोटभर जेवलो आणि थेट खाटेवर जाऊन पडलो. संध्याकाळी 4 वाजता उठलो तेव्हा आईने मला सांगितलं, प्रभाकर, आत्ताच्या आत्ता ताईकडे जा आणि तिला घेऊन घरी ये. तिच्या सासूने तिच्याशी खूप मोठं भांडण केलंय आणि आता तुझी बहीण तिथे एक क्षणही थांबायला तयार नाही. मित्रांनो, देवीच्या दर्शनाला 5 किलोमीटर जाणं आणि 5 किलोमीटर येणं, त्यात अर्धा तास रांगेत उभं राहणं, यामुळे माझे पाय पूर्णपणे थकून गेले होते. अजिबात इच्छा नव्हती, म्हणून मी उद्या सकाळी जायचं ठरवलं. पण आई म्हणाली, तुझी बहीण खूप जिद्दी आहे. तिने सांगितलंय की दादा जर मला घ्यायला आला नाही तर मी माझ्या जीवाचं बरवाईट करून घेईन. तिचं बोलणं ऐकून मला जाणंच भाग होतं. निघता निघता घरात काही पाहुणे आले. त्यांच्याशी गप्पा मारण्यात 5:30 घरीच वाजले. तरीही मी लगेच ताईकडे निघालो आणि तिथे पोहोचायला रात्रीचे 8:30 वाजले. ते पोहोचताच मी तिच्या सासू आणि नवऱ्याला खूपच रागाने बोललो. पण त्यांनी जेव्हा ताईच्या चुका सांगितल्या तेव्हा मी ताईलाही खूप प्रेमाने समजावलं. वातावरण पूर्ण शांत झालं होतं. बहिणीने आपली चूक मान्य करून माफी मागितली. मनाला थोडा धीर मिळाला. सासूनेही जेवल्याशिवाय जाऊ दिलं नाही. म्हणून जेवण करून आम्ही दोन्ही भाऊ बहीण गावी यायला निघालो. तेव्हा रात्रीचे 10 वाजले होते. तरी गावी जाण्यासाठी आम्हाला गाड्या उपलब्ध होत्या, म्हणून आम्ही दोघी निघालो. त्या दिवशीही मला घरी परतायला खूपच रात्र झाली होती. प्रवासाच्या प्रचंड थकव्याने शरीर पूर्णपणे गळून गेले असल्यामुळे मी थेट अंधारातच त्या खाटेवर जाऊन पडलो जिथं माझी बायको झोपली होती. घरात बरीच पाहुणे मंडळीही झोपली होती. ताई आतल्या खोलीत गेली होती आणि आई म्हणाली, तुझी खाट तिकडे कोपऱ्यात आहे. मी कसाबसा त्या खाटेजवळ आलो, कारण गावातील वीज पूर्ण गेलेली होती. घरात आणि बाहेर खूपच काळोख पसरला होता. समोर कोण कुठं आहे हे काहीच कळत नव्हतं. मी इतका थकलो होतो तरीही डोळ्यात झोप मावत नव्हती. मी माझे कपडे कसे तरी मोकळे केले आणि खाटेवर बसताच मला समजले की ती माझी बायको नव्हती, ती माझी वहिनी रागिनी होती. नकळतच अंधारात माझ्याकडून
एक मोठी चूक घडली होती. घरातही पूर्ण अंधार असल्याने मला ते आधी कळलं नाही. पण थोड्या वेळाने जेव्हा तिचा स्पर्श आणि ती शांतता वेगळीच भासली, तेव्हा माझी छाती वेगाने धडधडू लागली. मनात खूपच भीती आणि हुरहुर दाटून आली. मी जसा मागे हटणार तितक्यात त्यांच्या नाजूक हातांनी माझा हात घट्ट धरून ठेवला. तो स्पर्श माझ्या बायकोचा नव्हता. तो स्पर्श तर रागिनी वहिनींचा होता. माझे हृदय जोरात धडधडत होते. मला काहीच सुचत नव्हते. मी गप्प राहिलो आणि वहिनींनीही त्या शांततेत मला स्वतःजवळ ओढले. वर्षानुवर्षे मनात दाबून ठेवलेले त्यांचे एकाकीपण त्या रात्री बाहेर पडले. अंधाराच्या त्या एका क्षणात आम्ही दोघांनीही सर्व मर्यादा विसरून एकमेकांच्या मिठीत विसावलो. माझे मन घाबरलेले होते, तरीही मनात एक असीम आनंद होता. रागिनी बहिणींनी मला त्यांच्या उबदार मिठीत घेतल्याने कमालीचा आनंद वाटत होता. त्यांच्या मिठीत एक वेगळीच भावना मी अनुभवत होतो. इच्छा तर होती की त्यांच्यासोबत रात्रभर असेच पडून राहावे, पण मन नकार देत होते. मी त्यांना काही बोलणार तितक्यात त्यांनी त्यांचे रसाळ गुलाबी ओठ माझ्या ओठांवर ठेवले. मी आता त्यांना माझ्या मिठीत गच्च आवडले, कारण आता मी स्वतःला आवरू शकत नव्हतो. बराच वेळ आम्ही त्या ओठांचा गोडवा घेत राहिलो. त्यानंतर त्यांनी मला प्रेमाने स्वतःवर घेतले आणि अतिशय हळू आवाजात म्हणाले, भाऊजी, तुमच्या प्रेमाने आज माझ्या मनाचा दाह पूर्णपणे विझवा. जराही संकोच करू नका. मला श्वेता समजून अगदी आनंदाने तृप्त करा. मीही काही न बोलता रागिनी बहिणीच्या त्या रूप सौंदर्याचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली. त्यांच्यात एक वेगळीच मोहिनी होती. मला त्यांच्याकडून अतिशय सुखद आणि आनंदाचा अनुभव येत होता आणि त्याही अगदी आनंदाने मला उत्स्फूर्त प्रतिसाद देत होत्या. त्या माझ्या पाठीवरून आणि डोक्यावरून इतक्या प्रेमाने हात फिरवत होत्या. मीही तितक्याच आवगाने त्यांना प्रेम देत होतो. आज पहिल्यांदाच मी दुसऱ्या स्त्रीला इतक्या भावुकतेने आणि प्रेमाने जवळ घेत होतो. वहिनी माझ्या सहवासाने खूपच आनंदी दिसत होत्या. त्यांच्या उबदार सुवासिक शरीरामुळे ते वातावरण कमालीचे रोमॅन्टिक बनले होते. आम्ही दोघे जगाचा विसर पडून एकमेकांना त्या अनामिक ओढीने तृप्त करण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत होतो. वहिनी हळू आवाजात सुस्कारे सोडत होत्या, ज्यामुळे मी अधिकच आवेगाने त्यांना प्रेम देत होतो. आजची रात्र माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर रात्र होती. रागिनी बहिणींच्या प्रेमाने माझा संपूर्ण थकवा कुठं गायब झाला कळलेच नाही. बराच वेळ आम्ही दोघांनी त्या प्रेमाचा आनंद घेतला आणि शेवटी त्या माझ्या छातीवर डोके ठेवून शांत पडल्या. मी त्यांना हळू आवाजात विचारले, वहिनी, शमला का तुमच्या मनाचा दाह? त्या एक दीर्घ श्वास सोडत म्हणाल्या, भाऊजी, हा दाह गेल्या 5 वर्षांपासून भडकला होता. तो असा एकाच वेळी कसा शमणार नाही. मी समजून गेलो की वहिनींना बऱ्याचदा माझ्या प्रेमळ स्पर्शाने त्यांच्या मनाचा हा दाह शांत करावा लागणार आहे. म्हणून मी त्यांना पुन्हा माझ्या मिठीत घेऊन आवेगाने चुंबन घेतले आणि त्या रात्री सर्व बंधने तोडून आम्ही एकमेकांना खूपदा भरभरून प्रेम दिले. आम्ही दोघेही आनंदाने पूर्ण न्हाऊन निघालो होतो. आज वहिनींच्या तनमनाचा दाह पूर्णपणे शांत झाला होता आणि त्या माझ्या मिठीत खूप शांत पडून राहिल्या. मीही त्यांना मिठीत घेऊन शांत झोपी गेलो. पण पहाटे 5 वाजता वहिनींनी मला उठवले आणि हळू आवाजात म्हणाले, भाऊजी, पटकन उठा, कपडे व्यवस्थित करा आणि तुमच्या खाटेवर जाऊन झोपा. मी त्यांच्याकडे पाहिलं. त्या खूपच आनंदी दिसत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आणि अपार समाधान दिसत होते. मी तसेच त्यांना माझ्याजवळ घेत म्हणालो, वहिनी, रात्रीच्या या प्रेमाने तर खूपच आनंदी दिसत आहात. त्या लाजेने
चूर होऊन म्हणाल्या, भाऊजी, हे सर्व फक्त तुमच्या प्रेमामुळे. त्यांचा तो समाधानी आनंदी चेहरा पाहून मी पुन्हा एकदा त्यांना मिठीत घेऊन ओठांवर चुंबन घेतले. तशा त्यांनी मला लगेच दूर करत म्हटले, भाऊजी काय करताय? पहाट झाली आहे. कोणी पाहिले तर दोघांचीही अब्रू चव्हाट्यावर येईल. आणि रात्री इतका ओठांचा गोडवा घेतला तरी तुमचं मन काही भरलं नाही. मी म्हणालो, वहिनी, तुम्ही आणि तुमचे हे मादक सौंदर्य असे आहे की जेवढे तुमच्याजवळ यावे तेवढी ओढ अधिकच वाढते. मी असे बोलतच होतो. तितक्यात शेजारी झोपलेल्या श्वेताची हालचाल जाणवली. मी एकदम घाबरलो, कारण मी वहिनींच्या खाटेवर होतो आणि त्याही माझ्या मिठीतच होत्या. आणि माझे हृदय जोरजोरात धडधडू लागले. पण सुदैवाने श्वेताने फक्त कूस बदलली आणि ती बाजूला होऊन पडली. तेव्हा कुठे आम्ही दोघांनी सुटकेचा श्वास सोडला. नाहीतर आम्हा दोघांनाही ती रात्र खूप महागात पडली असती. जे काही प्रेमळ क्षण आम्ही रात्रभर अनुभवले होते त्याची शिक्षा आयुष्यभर भोगावी लागली असती. म्हणून मी लगेच कापडे व्यवस्थित केले आणि तिथून बाहेर पडलो. बाहेर पडताना मी मनात विचार करत होतो, जे काही रात्री रागिनी वहिनीसोबत झाले ते चुकीचे होते का? माझे मन पुन्हा पुन्हा तोच प्रश्न मला विचारत होता. असे वाटत होते की मी खूप मोठा अपराध केला आहे. पण मनात एक वेगळा आनंदही होता. वहिनींना त्यांचा एकटेपणा दूर करायचा होता. म्हणूनच त्यांनी मला त्यांच्या उबदार मिठीत घेऊन कित्येक वर्षांपासून साचलेल्या त्यांच्या अतृप्त भावना मोकळ्या केल्या होत्या आणि त्या खूप आनंदी होत्या. मी माझ्या मनाची समजूत घातली की त्यांनी मला त्या सुखासाठी जवळ केले होते. मग त्यात काहीच चुकीचे नव्हते आणि मी आता रागिनी वहिनींकडून पुन्हा एकदा त्या अद्भुत सुखाचा आनंद घेणार होतो. तर मित्रांनो, ही कथा पूर्णपणे काल्पनिक होती आणि या कथेमधून कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. ही कथा फक्त तुमच्या मनोरंजनासाठी बनवली होती. तरी या कथेचा आनंद घ्या. कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, कथा वर्ल्ड मराठी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.